तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोडीओसा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या ग्रामीण भागातील शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि युवा शेतकऱ्यांच्या मुलाखती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करत असतो। तर आज आपण अशाच एका युवा तरुण शेतकऱ्याची मुलाखत तुमच्यासमोर मांडणार आहोत। तर आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। सर, शिवराज बापूराव काळे, राहणार मरडगा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड। बरं, तर हे भाजीपाला तुम्ही कधीपासून करायले? सर, हे 2 वर्षापासून करायलो सर। 2 वर्षापासून। बरं, तर मग याच्या पहिले अगोदर काय घेतलं होतं या रानात? टरबूज होता। टरबूज घेतलं होतं। तर टरबूज निव्वळ जाता किती नफा उरला होता? टरबूज जाता निव्वळ नफा 50,000 रुपये उरले। बरं, मग टरबूज झाल्यानंतर त्यानंतर हीच याच मल्चिंगवर हे गोबी लावली का? नाही, याच मल्चिंगवर। त्याच मल्चिंगवर। याच मल्चिंगवर म्हणजे तुमचा मल्चिंगचा याचा बाकीचा खर्च तुम्ही सगळा वाचवला। बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, या युवा शेतकऱ्यांनी हे गोबी लावलेली आहे आणि यांची अर्धी गोबी आता विक्रीला पण सुरू झालेली आहे। आणि हे बघू शकता गोबीचा गड्डा, आणि हे अशी गोबी आता इकडं विक्रीला झालेली आहे। त्यामुळे या रानात तण वाढलं तरी यांनी इकडं झाल्यामुळं आणि तिकडं निघायची राहिली। तर मला सांगा, आता गोबी कधीपासून सुरू झाली निघायला? गोबी हे 15 ते 20 दिवसापासून निघायला चालू झाली। बरं, आणि सध्या काय मार्केट रेट आहे? सध्या चालू आहे 70, 60-70 ठोकमध्ये। बरं, म्हणजे तुम्ही डायरेक्ट बाजारात विक्री देता का? हां, डायरेक्ट। बरं, आणि आणखीन काय काय तुमच्या शेतामध्ये? म्हणजे झेंडू पण लावला म्हणले, झेंडू पण आहे। आणखीन कोणते पिकं आहे? झेंडू आहे, कांदा आहे। बरं, तर शेतकरी मित्रांनो, यांनी तिकडं त्यांचा कांदा पण लावलेला आहे, पण थोडा दुसऱ्या रानामध्ये असल्यामुळे दूर आहे। आपण त्याच्यावर पण पुन्हा व्हिडिओ बनवू, पण आता सध्या आपण गोबीचं यांना सगळी विचारपूस करू। तर गोबीची लागवडीपासून तुम्हाला म्हणजे काय काय नियोजन केलं? खर्च किती आला? गोबीचे रोपं केवढ्याला पडले तुम्हाला? गोबीचं रोप 1 रुपयाला पडलं, तर आपलं 18,000 रोप बसवलं याच्यामध्ये। बरं, 18,000चं। आणि किती क्षेत्र आहे समजा हे गोबीचं? ते 1.5 एकरच्या जवळपास आहे। 1.5 एकर। बरं, तर 18,000ची रोपं लावली, आणि त्यानंतर काय काय म्हणजे कोणती औषधं सोडावं लागली, काय करावं? आपले हे साधे 2-3 फवारण्या घेतल्या। बरं, आणि नंतर आता अळीचा प्रभाव जास्त वाढल्यामुळे आता जर थोडे म्हणजे औषधं म्हणजे मध्ये आपले जसे औषध लागतात तसे त्यांनी हां, पण कमी खर्च केला? कमी खर्च। बरं, आणि याच्यामध्ये तुम्हाला आव्हान काय वाटलं? म्हणजे बा कोणत्या रोगाचं आव्हान काही आहे? नाही, या कोबीला आव्हान म्हणजे रोगाचं हेच नाही। रोगाचं काही म्हणजे जास्त प्रादुर्भाव नाही? प्रॉब्लेम नाही। आणि याच्यामध्ये बघू शकता शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला यांचा पूर्ण दाखवू शकतो। आता हे इथं खडकाळ जमीन आहे, पण या खडकाळ जमिनीवरही यांनी बघू शकता कशा प्रकारे उत्तमरित्या या भाजीपाला क्षेत्राचं व्यवस्थापन केलेलं आहे। आणि अशी जिद्द ठेवावं लागते, हार जीत नक्की थोडीफार होत राहते, आणि त्यातून आपल्याला उभारी मिळण्यासाठी थोडं शेतकरी म्हणलं की संकटाचा सामना नक्कीच थोडाफार करावाच लागतो। तर याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर लावला का? हो, कोथिंबीर पण लावला। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी कोथिंबीर पण लावला होता बऱ्याच ठिकाणी, आणि तो पण विक्री यांनी केलेला आहे। आणि कसं आहे, सध्या यावर्षी वातावरण पावसाचं हे आहे, आजही बघू शकता थोडं ढगाळ वातावरण आहे, आणि यांचा तिकडं झेंडू तोडणं पण चालू आहे, आणि झेंडूचा पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मला सांगा, ही गोबी आहे, याच्यामध्ये कोथिंबीर पण येते का चांगल्या प्रकारे? हां, चांगल्या प्रकारे येते, मात्र त्या पावसामुळे आला नाही। बरं, पण तरी बराच आला। असं का? आणि आता ही गोबी, या गोबीला कधी लागतील गोब्या? हे पण 15 दिवसामध्ये लागून. बरं, आणि सरासरी काय किलो, म्हणजे काय ॲव्हरेज काय निघते त्या गड्ड्याचं वजनाला? 2 किलोपर्यंत गटाचं आहे। 2 किलो। बरं, आणि काही शेतकऱ्यांना आता बऱ्याच माहिती नाही, नवीन तुमच्यासारखे तरुण शेतकरी असं करण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांनी करताना याच्यावर जास्त खर्च करण्याचा प्रयत्न करावा का कमी, म्हणजे आपण एकदम कमी खर्चामध्ये? बरं, खर्च करून उत्पन्न झालं पाहिजेत ना तसं। हां, तर आता गोबी झाल्यानंतर तुमचा काय प्लॅन आहे? काही तर दुसरं काय लावायचा? दुसरा प्लॅन सध्या काही नाही। बरं, कारण आता उन्हाळा लागते, तर हां, थोडंफार उन्हाळा पाण्याची कमतरता. पाण्याची कमतरता. बरं,
आणि तुम्हाला पाणी कशाचं आहे? विहिरीचं. विहिरीचं आहे का? बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, या युवा शेतकऱ्यांनी कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि सर्व तुम्हीच बघता का? हां. बरं. आणि तुम्हाला आता तुमच्या अनुभवानुसार याला अंदाजित किती पैसे निघू शकतील? अंदाजे समजा आता मार्केटच्या हिशोबावर आहे. आता मार्केटला जर भाव असाच जर टिकून जर राहिला तर पैसे होऊ शकतात बरं. 2 लाख रुपये. मग नंतरला भाव तर आपल्या रेटवर तर असतेच त्याचा हे प्रादुर्भाव, पण एकंदरीत एवढ्या क्षेत्राला बरं खर्च किती लागेल समजा आपण तुम्ही मिनिमम खर्च किती लागेल हे तुमचं रासायनिक आपलं? आता 30,000 पर्यंत झाला. बरं. 10,000 खर्च येते. म्हणजे 40-45,000 खर्च. हां. बरं. आणि हे किती महिन्याचं पीक असते? हे 2 महिन्याचं पीक असतं. 2 महिने. 2 महिन्यामध्ये याचा दहीहंड होते समजा. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कोबी कोणाला लावायची असेल तर नक्कीच अनुभव घेऊ शकता आणि सुरुवात करू शकता. आणि याच्यामध्ये थोडं आंतरपीक आपलं कोथिंबीर वगैरे घेऊन त्याच्यातूनही थोडेफार पैसे तुम्ही कमवू शकता. असं आभाळ वगैरे आलं तर काही रोगराई याच्यावर? रोगराई म्हणजे याच्यावर अळीच. अळी, बाकी समजा काही नाही, करपा बिरपा काही वगैरे नाही. तर अळीसाठी आपली जनरली औषधं आपल्याकडे असतातच. हो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, नक्कीच तुम्ही पण प्रयत्न करा आणि मी नक्कीच तुमच्या समोर अशा युवा शेतकऱ्यांच्या मुलाखती आणण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय जवान जय किसान.